रामकृष्ण श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. संत चरित्र, संत चरित्राचं आपलं हे चिंतन, संत चरित्र मालिका, संत चरित्रावरचं हे मला वाटतं आजचं आपलं 13वं पुष्प. आज आपण ज्या संतांचं चिंतन करणार आहोत, ज्यांची कथा आपण श्रवण करणार आहात, ते संत आहेत वैष्णव शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांच्या समकालीन असलेले श्री संत सेनानामी महाराज. सेनानामी महाराजांच्या बाबतीत जर बघितलं तर खूप असं काही कथा चरित्र आपल्याला कुठे दिसत नाही म्हणजे कुठं असं वाचण्यात जास्त आलेलं नाही. पण महिपती महाराजांच्या भक्त विजय या ग्रंथामध्ये एका अध्यायामध्ये महिपती महाराजांनी संत सेना महाराजांचं वर्णन केलं आणि तिथे एक कथा आलेली आहे. बहुतेकदा तीच कथा आपण बघत असतो. अनेक कीर्तनातून प्रवचनातून सेना महाराजांचं चरित्र सांगताना तीच कथा सांगितल्या जाते. आणखी या कथेला दुसरा आधार जर घेतला तर फक्त संत सेना महाराजांचे जे अभंग आहेत त्या अभंगाच्या आधारे सुद्धा त्या कथेला दुजोरा देता येतो. मुळात संत सेनानामी महाराज हे कुठले, यांचा जन्म कुठला, कुठल्या कुळात जन्मले, याचा आपण थोडा जर विचार केला तर संत सेनानामी महाराज मराठी भाषिक म्हणजे महाराष्ट्रातले असताना सुद्धा ते मध्य प्रदेशातल्या बांधवगड इथे त्यांचा जन्म झाला, अशी कथा आहे. बरेचदा आपण बघतो ना, पोटापाण्यासाठी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये आजही जातात, पूर्वीही जायचे. तसं महाराष्ट्रातून सेनानामी महाराजांचे पूर्वज मध्य प्रदेशामध्ये गेलेत. आता मला वाटते छत्तीसगडमध्ये कदाचित असू शकते, मला माहिती नाही नेमकं. पण बांधवगड इथे असलेल्या बादशहाच्या राजाच्या दरबारी सेनानामी महाराजांचे पूर्वज काम करायचे. असं म्हणतात उदयसिंह राजे होते, त्यानंतर मला वाटते रामराजे झाले आणि सेनानामी महाराजांच्या वेळेस वीरसिंह राजे होते. त्या बांधवगडचे जे राजे होते त्यांच्या दरबारी सेना महाराज चाकरी करायचे, त्यांचे वडील चाकरी करायचे असं सांगितलं जातं. सेनानामी महाराजांचे वडील सुद्धा भगवत भक्त होते. त्याहीपेक्षा पुढे जाऊन असं सांगितलं जाते, माऊली ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत आणि सेनानामी महाराजांचे वडील देवीदास पंत यांनी रामानंद स्वामीकडे एका वेळेला दीक्षा घेतली, म्हणजे हे गुरुबंधू होते असं सांगितलं जातं. आणि सेनानामी महाराजांच्या वडिलांना बांधवगडवरून पंढरपूरला जाता आलं नाही. रामानंद स्वामींनी प्रत्येक वेळी रामानंद स्वामी सांगायचे. कबीर महाराज सुद्धा रामानंद स्वामीचे शिष्य होते, आपल्याला माहिती आहे. रोहिदास महाराज सुद्धा रामानंद स्वामीचे शिष्य होते. तसं सेना महाराजांचे वडील सुद्धा रामानंद स्वामीचे शिष्य होते. आणि रामानंद स्वामी म्हणायचे, या जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे, कारण तिथे कलियुगातला देव साक्षात तिथे उभा आहे. सेनानामी महाराजांच्या वडिलांच्या पूर्णपणे हे लक्षात होतं आणि ते नेहमी सांगायचे सेना महाराजांना की सेना, अरे मला जाता आलं नाही, पण तू मात्र नक्की पंढरीला जा, माझी इच्छा पूर्ण करशील. आणि पंढरीला गेल्यावर आळंदीला सुद्धा जाशील, कारण माझा मित्र विठ्ठलपंत त्याची चार मुलं जे आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, हे सुद्धा देवाचे अवतार आहे, त्यांना भेटशील. हे सेना महाराजांचे वडील सांगायचे. असं आहे, सेना महाराजांचं थोडक्यात जर सांगतो म्हटलं, जास्त विस्तारानं चरित्र नाही. पण सेनानामी महाराजांच्या वडिलांचं नाव देवीदास, आईचं नाव प्रेमकवरबाई आणि बांधवगडचा जन्म, इथपर्यंत आपण पोहोचलो. आता संत सेनानामी महाराज जन्माला आलेत, अवताराला आलेत असं आपण म्हणू. आपल्याला माहिती आहे, सर्वच संत अवताराला येतात, जन्माला येतात. कशासाठी आपल्याला माहिती आहे. आहेत कुठले हे संत? आम्ही वैकुंठवासी आलो ज्याची करे नाशी.
बोलिले ते ऋषी सच भावे वर्ताय. वैकुंठात राहणारे हे जन्माला पृथ्वीवरती का आले असं जर विचारलं तर तुकोबारायांनी सांगितलं तसं सेना महाराजांनी सुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितलं. तुम्हाला एक सांगू का, सेनानामी महाराजांचे सुद्धा काही अभंग आहेत. हिंदी भाषिक मध्य प्रदेशामध्ये बांधवगडला राहत असताना सुद्धा सेना महाराजांनी केलेले अभंग, मराठीमध्ये केलेले अभंग बघण्यात कमी अभंग आहेत. मला वाटतं 100, 150, 200 काय असतील. माझ्या वाचण्यात तरी 100च अभंग आहेत, बाकी असतील आणखी माहिती नाही मला. पण ते अभंग जर बघितले तर कुणीही म्हणणार नाही की एखाद्या हिंदी प्रदेशामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाने केले असावे. तुकोबारायांचे अभंग, नामदेवरायांचे अभंग, जनाबाईंचे अभंग, तसेच सेनानामी महाराजांचे अभंग वाटतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठावरून आलो, तसं सेनानामी महाराज सुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये असं म्हणतात, असता वैकुंठासी. सेना महाराजांचा अभंग आहे जो मी म्हणतोय तो. असता वैकुंठासी काय सांगे ऋषिकेशी, जाऊनी मृत्यू लोकाशी, जनभक्तीशी लाविका, जनभक्तीशी लाविका. असता वैकुंठासी काय सांगे ऋषिकेशी, जाऊनी मृत्यू लोकाशी, जनभक्तीशी लाविका. मृत्यू लोकावर जा आणि जनतेला, लोकांना भक्ती मार्गाला लाव. आणि म्हणून सेनानामी महाराज म्हणतात मी जन्माला आलो. संतांच्या जन्माचं प्रयोजनच महाराज ठरलेलं असते. आपल्या जन्माचं प्रयोजन म्हणजे काय आहे? आपल्या जन्माचं प्रयोजन ठरलेलं आहे महाराज. खावं पिवं, खायचं प्यायचं, लग्न करायचं, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हेच आपलं लक्ष. पण संतांचं तसं नसते. असता वैकुंठाशी, वैकुंठाला असताना देवाने सांगितलं जाऊन मृत्यू लोकाशी, जन भक्तशी लावा का. आणि मग सेनानामी महाराज म्हणतात आज्ञा वंदुनिया शिरी. देवाने सांगितलेली आज्ञा शिरावर घेतली. आज्ञा वंदुनिया शिरी, जन्मलो नहावी याचे उदरी, नाव वाचे नाम निरंतरी, राम कृष्ण गोविंद. वाचे नाम निरंतरी, राम कृष्ण गोविंद. सेनानामी महाराज म्हणतात देवाची आज्ञा प्रमाण मानून मी नाव्याच्या कुळामध्ये जन्माला आलो आणि रामकृष्ण गोविंद या नावाचा जप करतो. हे बघा, आपण संत चरित्र बघत असताना आपण अनेक जातीमध्ये संत जन्मले महाराज. का हो, काय पूर्वकर्म असेल ते जाऊ दे, पण मला तरी वाटते प्रत्येक जात ही महत्वाची आहे. कुठलीच जात कमी नाही, कुठलीच जात नीच नाही, कुठलीच जात श्रेष्ठ नाही, कुठलीच कनिष्ठ नाही, हे सांगण्यासाठी तरी नसेल ना. कारण आमचे सावतोबा माळ्याच्या कुटुंबात आले, तुकोबाराय कुंभेच्या कुटुंबामध्ये आले, गोरोबा काका कुंभाराच्या घरात आले, रोहिदास महाराज चांबाराच्या घरात आले, चोखोबा महाराजच्या घरात आले, नाही का. आणि सेनानामी महाराज नाव्याच्या कोळी आले. ओ स्वतः म्हणतात ना ते, आज्ञा वंदोणी या श्री, जन्मलो नावी याचे उदरी, वाचे नाम निरंतरी, राम कृष्ण गोविंद. वाचे नाम निरंतरी, राम कृष्ण गोविंद. असे सेना महाराज देवीदास पंतांच्या घरी जन्माला आले महाराज. लहानपणापासून संस्कार धार्मिकतेचे असल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यातून भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं आणि वंश परंपरागत आलेली राजाच्या दरबारी सेवा करायची. म्हणजे काय करायचं, धंदा कोणता, न्हाव्याचे कुळे आले म्हणजे हजामत करायची, दाढी करायची, कटिंग करायची, मसाज करून द्यायची, नखं काढून द्यायचे, हाच धंदा असताना महाराज. हो, तोच धंदा. आणि मग सेनानामी महाराज स्वभावाने खूप छान होते. वीरसिंह राजाच्या ठिकाणी जायचे, हजामत करायचे, कटिंग करायचे, दाढी करायचे, काय असेल त्यावेळेस फेशियल नसणार, मसाज असणार, मसाज करायचे, नाही का. आणि फक्त सात्विक भक्त 2 प्रहर काम करायचे असं म्हणतात. सेना महाराजांनीच आपल्या अभंगामध्ये सांगितलं 2 प्रहर काम करायचं आणि नंतर नामचिंतन करायचं. असं आहे,
सेनानामी महाराज पूर्वीपासूनच संतांची संगत त्यांना आवडायची, नामचिंतन आवडायचं, पंढरीचं वर्णन त्यांनी केलं, पंढरीला जाणंही आवडायचं. असं आहे. मग सेनानामी महाराज देवाची पूजा करत बसले, भक्ती करत बसले. कोणी साधू संत आले की त्यांची सेवा करायची. जसं कबीर महाराजांची संत सेवा आपण बघितली तसंच. आणि राजाकडे जाऊन आपलं त्या ठिकाणी राजाची जे काही चाकरी म्हणजे भागाला आलेली सेवा जी होती, दाढी, कटिंग, मालिश वगैरे करायची. एकदा असं म्हणतात, सेनानामी महाराज देवाची पूजा करण्यात बसले आणि देवाची पूजा करता करता नामस्मरणात तल्लीन झाले. त्यांना भान राहिलं नाही की राजाकडे आपण हजामत करायला जायचं आहे. काही ठिकाणी असा उल्लेख आला की सेनानामी महाराजांच्या घरी संत साधू आलेत आणि सेनानामी महाराज संत साधूंची पूजा करत असताना, त्यांची सेवा करत असताना त्यांची दाढी करून द्यायला लागले, त्यांची हजामत करून द्यायला लागले. यातच वेळ गेला आणि राजाकडे जायचं विसरले. राजाकडून कोणीतरी बोलावून आलं, दूत आला आणि सेनानामी महाराजांच्या घरी गेला आणि म्हटलं, सेना आहे का? सेना महाराजांच्या पत्नीने सांगितलं, नाही ते पूजा करतायत, पूजा झाली की सांगते, किंवा संत साधूंची सेवा झाली, त्यांची कटिंग दाढी करून झाली की सांगते. असं 2, 3, 4, 5 वेळा दूत आलेत महाराज. पण सेना महाराजांना माहिती नाही. सेना महाराज संत सेवेत, देवाच्या भक्तीत, नामचिंतनात तल्लीन होते. परिणाम असा झाला, राजाला राग आला. सेना माझ्या भरोशावर जगतो, माझ्या अन्नावर जगतो आणि माझ्यासाठी येत नाही. म्हणतो पूजा झाल्यावरही, साधूंची सेवा झाल्यावरही एवढी मगरूर आली सेनाला. असं म्हणतात, त्या राजाने, त्या बादशहाने सैन्यातले 2 आपले शिपाई तिथे पाठवले आणि सांगितलं, सेनाला बांधून आणा. महाराज असं आहे, राजाचा राग आणि भडकवणारे असतातच बाकीचे. म्हणजे काय म्हणता राजेसाहेब, आम्ही 4दा गेलो, सेनाला म्हटलं की राजे बोलवतात, सेनाची बायको बोलली ते येणार नाही, पहिले वारकऱ्यांची हजामती करणार, वैष्णवांची हजामती करणार, भक्तांची हजामती करणार, नंतर हो एवढं हो. आता एकाचे 2 सांगणारे भरपूर असतात ना. राजाला राग आला आणि राजाने फरमान सोडलं, त्यांना बांधून आणा. आता देवाला मात्र काळजी पडली, पंढरपूरच्या विठोबाला काळजी पडली ना, काय करावं मग आता. बरं, उद्या चालून राजाने याला बांधून आणणं, शिक्षा केली तर बदनामी कोणाची होणार? सेना महाराजांची होणार की देवाची होणार? देवाची होणार ना. कोणी जर विचारलं की सेनानामी महाराजांना दंड का झाला, किंवा फासावर का लटकवलं, किंवा नदीत का बुडवलं, किंवा बांधून का आणलं, उत्तर काय? नाही म्हणे, सेनानामी महाराज संतांची सेवा करत होते म्हणून, किंवा देवाची पूजा करत होते म्हणून. आता असं जर कारणाने जर दंड होत असेल तर त्याची लाज आपल्याला की देवाला? संत महात्मे देवाला. जनाबाईंच्या शिव्या माहिती आहे ना, जनाबाईंच्या चरित्रामध्ये आलाय बघा, सत्यवानाचा छळ केला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. मग देवाकडे मग लोक जातील कसे? देवाची भक्ती करणाऱ्याला सजा होते, संतांची सेवा करणाऱ्याला सजा होते, तर देवाची भक्ती करेल कोण याची काळजी देवाला पडली. म्हणून पांडुरंग परमात्मा पंढरीच्या विटेवरून उभा असलेला निघाला कुठे? बांधवगडच्या दिशेने. आणि त्यांनी सेनानाम्याचं रूप घेतलं आणि सेनानामी महाराजांच्या घरामध्ये असलेली धोपटी म्हणजे पूर्वीच्या काळी धोपटी, आता आम्ही बघितली ती धोपटी, गावी न्हावी यायचे, घरी यायचे, दाढी कटिंग करून द्यायचे. पूर्वीचा काळ, आता सारखे सलून, एसी सलून नव्हते. मग ते धोपटी घेऊन त्या ठिकाणी सेनानामी महाराजांची अटकवलेली धोपटी घेतली आणि देव गेला कुठे? देव गेला राजाकडे आणि देवाने माफी मागितली सेनानाम्याचं रूप घेऊन. राजे साहेब, मला वेळ झाला हो, मला माफ करा. राजा गरम होता, रागीट होता, पण देवाकडे बघितलं, शांत झाला. त्याच्या लक्षातच आला नाही, त्याचा रागच पळाला हो. आणि राग पळाला, मोठ्या मोठ्यांचा राग ज्यांनी गिळून टाकला, पळवला, तो देव सेनानामी महाराजांचं रूप घेऊन उभा. आणि मग तो राजेसाहेब, मला
उशीर झाला, सांगा काय करतो, काय करायचं. म्हणे डाळी करायची आहे. डाळी केली. आता पूर्वीच्या काळाचं ते धोपटी, त्यात ते वाटी, त्या वाटीत पाणी टाकायचे, ते पाणी डाळीला लावायचे, ते एक तेलाची वाटी मालिश करायला, हे सर्व होतं. आणि मग राजेसाहेबांची दाढी झाली, खाली वाटी ठेवली, त्या वाटीत पाणी होतं. मग राजेसाहेब मला आता वेळ आहे, तुमची मालिश करून देऊ का? कोण म्हणतो? देव, सेनानामी महाराजांचं रूप घेतलेला देव बोलतो. महाराज काय सांगावं, या देवाने काय करावं? देवाने सेना महाराजांचं रूप घेतलं महाराज, आणि राजाची मालिश करायला लागले. राजांनी मान खाली केली, देव मालिश करायला लागले. तसंच राजांनी मान खाली केल्या वाटीकडे पाहिलं तर वाटीत काय दिसायला लागलं? पंढरेचा पांडुरंग. आणि मग राजा वर बघतो, तो सेनानामी खाली बघतो, वाटीमध्ये त्या पाण्यामध्ये हरी दिसतो. महाराज हरी. सेनानामी महाराज स्वतः त्याचं वर्णन करतात. कशी झाली नवल पाही, कशी झाली नवल पाही, वाटी माझी दिशे हरी. कशी झाली नवल परी, कशी झाली नवल परी, कशी झाली नवल परी, वाटी मध्ये दिशे हरी, वाटी मध्ये दिशे हरी. पांडुरंगे कृपा केली, पांडुरंगे कृपा केली. सेनानामी महाराज म्हणतात, पांडुरंगानं कृपा केली. त्या राजाला वाटीमध्ये देव दिसायला लागला. वर बघतो तो सेना, खाली बघतो तो देव. महाराज काय सांगावं, त्याला कळायला मार्ग राहिला नाही. मग तरी ठीक आहे म्हणे. आणि मग सर्व कटिंग झाली, दाढी झाली, मालिश झाली. आणि मग पूर्वी ते असे आरसे ठेवायचे ना न्हावी लोक. देवानी आरसा काढला, सेना महाराजांच्या रूपात असलेल्या देवानी आरसा काढला आणि देवाला राजाला सांगितलं, अहो बघा बरोबर झाली की नाही कटिंग दाढी, आरशात बघा. आरशात बघा असं म्हटल्याने त्याने आरशात बघितल्यावर काय परिणाम झाला महाराज? मुख पाहता दर्पणी, आत दिशे चक्र पाणी, पांडुरंगे कृपा केली. पांडुरंगे कृपा केली. मुख पाहता दर्पणी, आत दिशे चक्र पाणी, पांडुरंगे कृपा केली. पांडुरंगे कृपा केली. पांडुरंगे कृपा केली, पांडुरंगे कृपा केली. पांडुरंगे कृपा केली, राया उपरती झाली, पांडुरंगे कृपा केली. पांडुरंगे कृपा केली. राजा वाटीत बघतो तर हरी दिसतो, राजा आरशात बघतो तर चक्रपाणी चतुर्भुज परमात्मा दिसतो. राजाला कळायला मार्ग नाही महाराज. असं म्हणतात, राजाची मालिश केली देवानी, राजाची मालिश केली. राजाच्या अंगावर असलेला कोट आणि वेदना सर्व नष्ट झाला. राजा खुश झाला आणि राजा म्हणतो, अरे शेण्या, आज तर तू कमाल करून टाकली. एवढे दिवस तू माझी मालिश केली पण असा परिणाम कधीच झाला नाही रे. अंग राजाचं चकाकायला लागलं महाराज. अहो देवाचा हात लागला तिथे, काय सांगायचं महाराज. भक्तासाठी देव काय करत नाही हो. देव भक्तासाठी काही करतो आणि न सांगता करतो ना. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. आणि देवाने, राजा म्हणतो मी खुश झालो. सेना म्हणतो ठीक आहे मी निघतो आता राजेसाहेब, माफ करा थोडं लेट झालो. कोण म्हणतो? सेना नावाचं रूप घेतलेला देव म्हणतो. धोपटी घेऊन उठणार तेवढ्यात राजा म्हणतो, अरे नाही थांब, तुला मोबदला नाही. म्हणे मोबदला कशाचा, आपलं ठरलेलं आहे ना, वर्षाचं धान्य तुम्ही देत असाल, जास्तीचं काही नको. नाही म्हणे मला आज द्यायचंच आहे. बादशाहाने राजाने आज्ञा केली. ओंजळभर मोहरा स्वर्ण मुद्रा आणल्या महाराज आणि त्याच्या धोपटीत टाकल्या. देव नाही म्हणतो, राजा जबरदस्तीने टाकतो. सेना नाही, तुला घ्यावंच लागेल असं म्हणून राजाने दिलं. देवाने धोपटी घेतली. सेनानामी महाराजांच्या घरी गेले आणि जिथं होती तिथे अटकून ठेवली. आणि देव आपले गेले निघून, काम केलं निघून गेले. आता सेनानामी महाराजांना वेळ मिळाला महाराज.
ते नामचिंतनातून थोडे बाहेर आले, संत सेवेतून बाहेर आले आणि मग नंतर पत्नीने सांगितलं का हो मी विसरली तुम्हाला सांगायचं, 4-5दा राजाचे दूत येऊन सांगून गेले तुम्हाला हजामत करायला बोलावलं. अरे बापरे, सेनानायक महाराज, अरे बापरे, अगं सांगितलं नाही तू. अहो म्हणे मी तुम्ही पूजा करत होते म्हणून मी म्हटलं नंतर सांगते. आता काय करायचं. सेनानायक महाराजांनी तळक आपली धोपटी घेतली आणि राजाच्या घरी पुन्हा गेले आणि राजाला म्हणतात राजेसाहेब माफ करा मला उशीर झाला. राजेसाहेब म्हणतात अरे कशाला गंमत करतो, आता तर तो येऊन गेला, हे काय माझी दाढी कटीत मालिश तूच केली. म्हणे नाही मी नाही आलो. काय खोटा बोलतो सेना, गंमत करतो का. अरे उलट मी आज खूप आनंदी आहे, खूप खुश आहे, तू खूप चांगली मालिश केली, दाढी केली, कटिंग केली. सेनानायक महाराजांना आश्चर्य वाटलं. सेनानायक महाराज म्हणतात राजे मी आलोच नाही. राजा म्हणतात बस तुला सांगतो. अरे तू आला, तुला मी खुश होऊन ओंजळभर मुद्रा सुद्धा दिल्या, मोहरा सुद्धा दिल्या. म्हणे नाही महाराज, म्हणे तुझी धोपटी उघड बरं. धोपटीतच मी टाकल्या आणि मग त्या धोपटीमध्ये पेटीमध्ये जेव्हा बघितलं महाराज तेव्हा सुवर्ण मुद्रा सेनानायक महाराजांना दिसल्या. सेनानायक महाराज म्हणतात अरे बापरे, कोणी केलं असेल हे, कोणी केलं असेल हे. पांडुरंगे कृपा केली, राया उपरती झाली, देवाशिवाय हे कोणीही करू शकत नाही, माझ्या पांडुरंगाने केलं. सेनानायक महाराज म्हणतात देवा अरे कशाला अशा ह्या पामरासाठी माझ्यासाठी तू माझं काम केलं देवा. अरे न्हाव्याचं काम तू करतो. अरे तू जगाचा विश्वाचा जनिता आहे देवा. रखमादेवीवर सेना म्हणे मी पामर, सेना म्हणे मी पामर आहे देवा. तू हे काय करायला लागला रे, काय करायला लागला. सेनानायक महाराजांना खूप महाराज त्या ठिकाणी वाईट वाटलं की देवाने आपल्यासाठी काम केलं आणि निश्चय केला की आता इथून पुढे मला हे काही करायचं नाही, आता फक्त आणि फक्त पंढरपूरला जाईल आणि विठोबाचा दास होईल. आहेच मुळात, पण आता मात्र या संसाराचा त्याग केला. आणि मग सेनानायक महाराज पंढरीपुरा अभंगामध्ये म्हणतात. आपल्याला सर्वांना भीमसेन जोशींच्या आवाजामधलं एक गाणं माहिती आहे, पण तो अभंग आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो. जो अभंग आपल्याला माहिती नसला तरी आपण ऐकत असतो, कानामध्ये गोड वाटतो त्यांच्या आवाजामध्ये, तो अभंग सेनानायक महाराजांचा आहे. कोणता हो. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, आनंदे केशवा भेटताची, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. असा पंढरीपर अभंग सुद्धा सेनानायक महाराजांनी रचले. नंतर नामदेवरायांची भेट झाली. नामदेवरायांची भेट घेतल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांची भेट घ्यायची इच्छा व्यक्त केली, पण माऊली ज्ञानोबारायांनी समाधी घेतलेली होती. नामदेवरायांनी सांगितलं अरे माऊलींनी समाधी घेतली आहे, माऊली आता भेटणार नाही, पण समाधीच्या ठिकाणी जर गेला तर साक्षात माऊली तिथे आहे. नंतर सेनानायक महाराजांनी आळंदीला जाऊन माऊलींची ही भेट घेतली, अशी ही कथा आहे. खरं पाहता सेनानायक महाराजांचे काही अभंग खूप गोड आहेत महाराज. अनेक अभंगाचा जर आपण विचार केला तर काही अभंगामधून या जगताचं मिथ्यात्व महाराजांनी प्रकट केलं, संतांचं महात्म्य वर्णन केलं, पंढरीचा महिमा वर्णन केला. एका अभंगामध्ये महाराज असं म्हणतात, धन कोणा कामा आले पाविचारू भले, सखा पांडुरंगाविन सेना म्हणे तुझा कोण. सखा पांडुरंगाशिवाय दुसरा कोणी नाही. गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची. देवाचं नाव घेतलं तर पापाचे पर्वत जळतील. जसं माऊली म्हणतात ना, पर्वताप्रमाणे पातक करणी, तसं सेनानायक महाराज सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, गीता नाम विठोबाचे. नाही का. असं आहे. असे सेना महाराज संतांच्या संगतीचं वर्णन सुद्धा करताना असं म्हणतात. खूप छान अभंग आहे सेनानायक महाराजांचा. मी एका महात्म्यांच्या मुखातून पंढरीची वारी करत असताना पंढरीच्या वारीमध्ये कीर्तन ऐकलं होतं, मला आठवलं म्हणून तो तेवढा अभंग सांगतो आणि थांबतो. सेना महाराजांचा गोड असा अभंग आहे. सेना महाराज संत संगतीचं सुख सांगताना म्हणतात,
काय झालं संतांच्या संगतीनं? संत संगतीचे थोर, संत संगतीने लाभ झाला. काय लाभ झाला? संत संगतीने थोर लाभ झाला. शेणानामी महाराज म्हणतात संतांच्या संगतीने मला लाभ झाला, आणि तो छोटा नाही हो. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरझला मायाधिक, मोह निरझला मायाधिक. माझा मोह माया गेली कशाने? संतांच्या संगतीने. परिणाम काय झाला? घातले बाहेरी काम क्रोध बैरी, बैसलांतरी पांडुरंग. अंतरामध्ये पांडुरंग बसला. कशामुळे हो? संतांच्या संगतीने हा लाभ झाल्याचं वर्णन शेणानामी महाराज सांगतात. अशा शेणानामी महाराजांचं चिंतन केलं, त्यांची कथा ऐकल्यामुळं आपल्यालाही थोर लाभ होईल आणि तो व्हावा, यासाठी आपण संत शेणा महाराजांच्या चरणी आपली आजची सेवा अर्पण करूयात आणि थांबूयात. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, भाग 14 मध्ये आणखी एका संतांचं चरित्र घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णानी एकदा भजन करू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. कुंडलिक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.